पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निकालाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये रवींद्र वायकरांचा विजय हा संशयास्पद असल्याचं सांगत अमोल कीर्तीकर हेच विजयी आहेत असा दावा ठाकरेंची शिवसेना करताना दिसते आणि या प्रकरणामध्ये कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। तर त्याच वेळेला दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। निवडणूक आयोग आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांच्या मोजणीमध्ये 650 मतांचा फरक असल्याचा दावा अनिल परब यांनी केलेला आहे। या प्रकरणी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं सुद्धा अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। विजय हा आमचा झालेला विजय, त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय। आरोनचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा। आरोनच्या वरती कुठले गुन्हे आहेत, कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत, कुठल्या केस भ्रष्टाचाराची किती प्रकरणं त्यांची सरकारकडे पेंडिंग आहेत, हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे। आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे। त्याच्यावरनं कोणाला फोन गेले, कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु अचानक घटना घडली 4 जूनला आणि त्याचा गुन्हा दाखल झाला 16 जूनला। 10 दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। आमच्या माहितीप्रमाणे या 10 दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे। मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे, 650 पेक्षा जास्त मतं, ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे। तर निवडणुकीच्या वेळी ओटीपी येणारा मोबाईल खासगी व्यक्तीला कसा दिला असा सवाल विचारला जातोय। अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाला हा सवाल विचारलेला आहे। लवकरच निवडणूक प्रक्रियेबद्दल कोर्टामध्ये तक्रार देणार असल्याचं सुद्धा अमोल कीर्तीकर म्हणाले। ओटीपी असणारा मोबाईल हा प्रायव्हेट माणसाला वापरायला देणं हे चुकीचंच आहे आणि ज्याने दिला तो काय एनकोर या कंपनीचा माझ्या माहितीप्रमाणे कामगार नव्हता, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे। त्यामुळे गव्हर्नमेंट सर्वंटनी अशा पद्धतीने वागणं आणि ज्याच्यासोबत आपण ते देवाणघेवाण केलीत तो कुठल्या तरी एका निवडून आलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असणं, ह्याचा अर्थ तुम्ही ती प्रभावित केली असेल मतमोजणी। त्यामुळे हे चुकीचं आहे आणि जर काही चुकीचं असेल तर माझी जी मागणी होती फेरमोजणीची किंवा मी जी काय मागणी आता कोर्टाच्या माध्यमातून करणार आहे ती काय आता मी लोकांच्या समोर उघड करणार नाहीये, ती मागणी मान्य करायला हरकत नाही। या सर्व घटनेमध्ये आरोप देखील कुठेतरी सामील असं तुम्हाला वाटतंय का? संशयाच्या फेऱ्यांमध्ये त्या देखील आहेत का? कसं आहे की त्या सर्व ह्याचं नेतृत्व आरोप करतात, त्यामुळे मी एकट्यावरती आरोप कसा करू? तिथे जे काय घडलं आणि चुकीचं घडलं असेल तर त्याला जबाबदार आरोपच आहेत। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाचा वाद आता शिगेला पोहोचलाय। रवींद्र वायकरांच्या मुलीवरती हिंदू समाज पक्षाच्या भरत शहा यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। मतमोजणीच्या वेळी वायकरांची मुलगी फोन घेऊन केंद्रावरती गेली होती। वायकरांच्या मुलीच्या फोनवरती फोन करून मतमोजणी अधिकाऱ्यांवरती दबाव आणला गेला असं भरत शहा यांचं म्हणणं आहे। पोलीस तक्रारीमधून रवींद्र वायकरांच्या मुलीचं नाव का वगळलं असा सवाल सुद्धा भरत शहा यांनी केला आहे। Thank you.